मळ्यातली आणि बाहेरची कामं सगळी आटपून घेतली होती. मग आता काय 2-4 दिवस काय काम पण नव्हतं. मग आम्हाला काय घरी आराम करत गप्प बसावतंय व्हय तवा. लगेच घातला की आम्ही पण साबुदाण्याच्या सालपापड्यांचा घाट. मग कालच रात्री साबुदाणा भिजत घालून ठेवला होता आणि बटाटा पण आणून ठेवला होता. आणि मग बटाटा चांगला धुतला आणि त्याची साल काढाय घेतली. आणि ह्या बटाट्याच्या सालीची सुद्धा एक रेसिपी व्हायरल झाली होती. आणि ती रेसिपी मी पण ट्राय केली होती. म्हणलं कशी लागती बघूया, सगळे बनवतात तर आपण पण बनवूया. पण एवढी काय खास नव्हती. उन्हाळा चालू झाला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की शहराकडचे लोक ट्रिपला जायचा फिरायला जायचा प्लॅन करतात. आणि आपण पटापटा मळ्यातली बाहेरची कामं आवरायची, घरातली कामं आवरायची आणि उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांच्या मागं लागायचं. आणि आता साल काढून झाली होती. मग म्हणलं आता बटाटा खिसून घ्यावा. पाण्यातच खिसला म्हणजे म्हणलं बटाटा काळा पडणार नाही. मग सगळा बटाटा खिसून घेतला आणि चांगलं 2-3 पाण्याने धुवून पण घेतला. आता म्हणलं सगळी तयारी झाली तर मम्मीने चूल पेटवली आणि पाणी उकळायला ठेवलं. आणि मी इकडं मिरची वाटून आणली होती. म्हणलं जरा तिखट बनावं. तिकडं मम्मी यूट्यूबवर रेसिपी बघत होती सालपापड्याची. यूट्यूबमुळं बायका आता लय नवीन नवीन रेसिपी बनवायला लागल्यात. आणि इकडं पाण्याला उकळी आली होती. मग त्याच्यात आम्ही मिरची वाटलेली टाकली आणि साबुदाणासुद्धा टाकला आणि थोडंसं शिजवून घेतला चांगला. आणि नंतर शेवटी मग बटाट्याचा खिस पण त्याच्यात टाकला. बटाटा काय लगेच शिजतो त्याच्यामुळे ते शेवटच टाकला. आधी आम्हाला लय पातळ वाटत होतं, म्हणलं गंडलं काम सगळं. पण नंतर ते हळूहळू घट्ट झालं. जेव्हा ते घट्ट झालं तेव्हा आमच्या जीवात जीव आला. म्हणलं जर एवढं सगळं वाया जर गेलं तर काय खरं नाही. पण नंतर झालं ते घट्ट. मग पटापटा सालपापड्या पण आम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरती घालून घेतल्या. आणि मागच्या वर्षी आम्ही कापडावर घातल्या होत्या सालपापड्या, पण त्या निघल्याच नाही. आम्हाला काढायला एवढा त्रास झाला ना, त्यामुळे ह्या वेळेस ना आम्ही मस्तपैकी प्लॅस्टिकचा कागद हाताळला, त्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यावरती सालपापड्या घालायला सुरुवात केली. नुसतं पळीनी वरनं वतलं तरी ते आपोआप सगळीकडं पांगत होतं. त्याचा शेप घेत होतं. आणि ऊन तर इतकं लागत होतं. मग म्हणलं पटापटा सगळ्या सालपापड्या घालून घ्याव्यात. आजकाल ऊन लयच वाढले बाबा. पण म्हणलं जाऊ दे, आपल्या सालपापड्या तर वाळत्याल. पूर्ण खाट भरून आणि वरती जागा नाही पुरली म्हणून आम्ही खाली पण घातल्या. एवढं सगळं करून झालं ना, आता सगळ्यात महत्त्वाचं काम करायची वेळ आली. ती म्हणजे ही भांडी घासायची. पण कंटाळा आलता म्हणून म्हणलं जरा पाण्यातच भिजतच ठेवावे म्हणजे लगेच निघत्याल. मग दुसऱ्या दिवशी बघा आपल्या सालपापड्या कशा मस्त वाळल्या होत्या. एकदम मस्त उलतल्या पण गेल्या होत्या आणि कडक पण झाल्या होत्या. मग म्हणलं आता सालपापड्या वाळल्यातच तर म्हणलं तळून पण बघाव्या कशा झाल्यात. मग तेल तापाय ठेवलं होतं आणि लगेच मी सालपापड्या टाकली तळायला. पण तेलच नीट तापलं नव्हतं त्यामुळे जास्त काही फुगली नाही. मग नंतर मग चांगलं तेल तापून दिलं आणि मग सालपापडी टाकली आणि मग ती चांगल्या प्रकारे तळली गेली आणि मस्तपैकी कुरकुरीत फुगली. दुप्पट तिप्पट फुगली चांगली. आता अशाच बाकीच्या पण सालपापड्या सगळ्यांना खाण्यासाठी तळून घेते. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.